नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. संततधार सुरू असलेल्या पावसाच्या लोकलसेवेवरही परिणाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द. आमदार संजय केकर यांच्या जनसेवकाच्या जनसंवाद उपक्रमात 50% समस्या मार्गी. देयके रखडल्याच्या निषेधार्थ राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाण्यात धरणे आंदोलन. आणि ठाण्यातील काही गुरुवारी काही भागांचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ठाणेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. संच हार्बर लाईनची लोकल सेवा पूर्णपणे खोंबली आहे. ही लोकल सेवा पूर्णपणे खोंबली असल्याने वाशी ते CST लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पनवेलवरून CSTकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. या मुसळधार पावसाच्या लोकलला फटका बसला असून प्रवासी देखील हैराण झाल्याचे चित्र रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे. गेले 2 दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाच्या जनसंवाद कार्यक्रमात सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. आतापर्यंत 50%हून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केकर यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाच्या जनसंवाद हा उपक्रम पार पडला. यावेळी मुसळधार पाऊस असूनही सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. यात वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता. यातील काही प्रश्न केकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. यावेळी ठाणे शहरातील 5 विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले होते. श्री केकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. हे अधिकारी त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील, अशी माहिती केकर यांनी दिली.
कै रामभाऊ म्हागी यांच्या काळापासून सुरू असलेल्या जनसंवादाचा उपक्रम आम्ही आजतागायत सुरू ठेवला आहे. लोकसहभाग, लोकचप आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही काम करत आहोत. काही प्रश्न जागीच सोडवण्यात येत असून काही प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचे केकर यांनी सांगितले. गणेशोत्सवाचा सण तोंडावर आलेला आहे. अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामे केली आहेत. मात्र त्यांना त्यांची देयके दिली जात नाहीत. एकीकडे सरकार कोट्यवधींची कर्जे घेत आहे. मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाही. हा निधी जातो कुठे, असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भरपावसात जोरदार धरणे आंदोलन केले. राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले. या प्रसंगी कंत्राटदारांनी, आमचे पैसे मिळविण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. तरीही आमची 90,000 कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत, असे म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेस मंगेश आवे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचे काम करण्यास 28 कोटी दिले आहेत. एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणले जात आहे. एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेले आहे. इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोसत आहे. आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवित आहोत. मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकडे वेळ नाही. आज भरपावसात कंत्राटदार काम करीत आहेत. तरीही सरकार कंत्राटदारांप्रती सावत्रपणाने वागत आहे. आता आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा दिला. ठाणे जिल्ह्याला आज रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाडी आणि नदी नाला पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी 0222530174 किंवा 9372338827 या क्रमांकावर अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचा यांनी केले आहे. आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने 19 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरित कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याबाबत कार्यालय प्रमुखांना निर्देशित करण्यात आले आहे. 20 ऑगस्ट रोजी शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पावसाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असेही ठाणे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.
ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रमांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भविष्यातील गुणवत्तापूर्ण उपक्रमांसाठी करोडो रुपयांची भरीव तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ग्रामीण भागात कोणताही शैक्षणिक उपक्रम राबविताना त्याची साधनसामुग्री मातृभाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान दिला आहे. एकाच वर्षात विविध विषयांवर 150 वर संसदेत प्रश्न विचारण्याचा विक्रमही ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. देशातील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती, केंद्र सरकारने राबविलेले प्रमुख उपक्रम, वाटप केलेल्या निधीचा तपशील, डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम आणि सरकारी योजनांच्या गावांमधील शिक्षणाच्या निकालांमध्ये होणारा परिणाम असे विविध प्रश्न तारांकित संख्या 360 अनुषंगाने खासदार नरेश म्हस्के आणि लोकजनशक्तीच्या खासदार शांभवी चौधरी यांनी संसदेत विचारले. यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र मेहता यांनी सविस्तर समाधानकारक लेखी उत्तर दिले आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी आतापर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये देशातील रोजगार, शिक्षण, शेती, नोकरी, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था अशा विविध विषयांवर संसदेत प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरे विविध खात्याच्या मंत्र्यांनी दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवित असलेल्या विविध योजनांचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत करत कौतुक केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभू जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरुवार 21 ऑगस्ट 25 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागात एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा, प्रभाग क्र. 26 आणि 31 च्या काही भाग वगळता आणि कवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसनगर न 2, नेहरूनगर, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालच्या गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ व त्यांची मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरु लीलाताई शेलार अशीच त्यांची ओळख ठाण्यात होती. त्यांनी हयातभर गायन कलेची सेवा केली. आता 50 आणि 60त असलेल्या ठाण्यातील सर्व गायकांनी लीलाताईकडे गाण्याचे धडे गिरवले आहेत. ठाण्यात गाणं शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी शेलारबाईंची गाण्याच्या शिकवणीकडे आपसूक पावले वत असा त्यांच्या वर्गाचा नावलौकिक होता.
लीलाताईंनी गाण्याचे शिक्षण पण अच्युत अभ्यंकर यांच्याकडे घेतले. सुमारे 50 ते 60 दशके त्यांनी ठाण्यात गाण्याचे वर्ग चालवले. ज्येष्ठ गझल गायक अनिरुद्ध जोशी, पण सुरेश बापट आणि वरदा गोडबोले यांच्यासारखे अनेक शिष्य त्यांनी घडवले. लीलाताई सुगम संगीताच्या मैफली करत असते. याशिवाय घंटाई मित्र मंडळाचे दिवंगत योगगुरू श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या समवेत त्यांनी रोग मनाचा, शोध मनाचा या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांचा योगाभ्यास दांडगा होता. ठाणे महापालिकेने ठाणे गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. गोखले रोडवरील शेलारवाडीतील निवासस्थानी मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 च्या पावसाळी संध्याकाळी खारकरआई ठाणे येथील समारोह बँक्वेट हॉलमध्ये अवघ्या मान्यवरांची मांदियाळी अवतरली होती. औचित्य होते प्रसिद्ध लेखिका श्रीमती नयना सुधीर वैद्य यांच्या कुरुक्षेत्र ते कारगिल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. यावेळी ब्रिगेडियर संग्राम दवी, कर्नल मेघन देशपांडे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली. नयनाताईंनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केले. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की कुरुक्षेत्र ते कारगिल हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला आईकडून मिळाली. ती आम्हाला अनेक ऐतिहासिक कथा सांगत असे, त्यातून इतिहासाची ओढ निर्माण झाली. या पुस्तक लेखनासाठी मी 25 वर्ष झटत होते. त्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला आणि गुगल, विकिपीडियाचाही आधार घेतला. नयनाताईंच्या ओघवत्या शैलीतील मनोगतानंतर समीर गुप्ते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नयनाताईंच्या या पुस्तकावर काम करीत असता मला असं वाटलं की माझ्या हातून जणू लोकोपयोगी कार्य घडतंय, कारण पुढील पिढीला आपला इतिहास कळल्यावर निश्चित फायदा होईल. सगळ्यांना उत्सुकता होती प्रकाशनाची. शुभा देशपांडे यांच्या कल्पकतेतून साकारलेले कुरुक्षेत्र ते कारगिल हे पुस्तक व्यासपीठावर आणण्यात आले. ब्रिगेडियर संग्राम दवी यांच्या शुभहस्ते अतिशय दिमाखात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संततधार सुरू असलेल्या पावसाच्या लोकलसेवेवरही परिणाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द. आमदार संजय केकर यांच्या जनसेवकाच्या जनसंवाद उपक्रमात 50% समस्या मार्गी. देयके रखडल्याच्या निषेधार्थ राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाण्यात धरणे आंदोलन. आणि ठाण्यातील काही गुरुवारी काही भागांचा पाणी पुरवठा राहणार 24 तास बंद.
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.